आपल्याकडे 64 कला प्रसिद्ध आहेत। यातील प्रत्येक कलेचे वैशिष्ट्य वेगळे, प्रत्येक कलेमध्ये रूप रंग वेगळे। त्या कलेमध्ये कलाकाराची कल्पकता, प्रतिभा, प्रतिमा, सृजनशीलता, सर्जनशीलता दडलेली असते। त्या कलाकाराद्वारे तो नवनिर्मित करत असतो। त्या कलेमधून कलाकाराला काहीतरी सांगायचे असते। प्रत्येकाची अवलोकन करण्याची शक्ती वेगळी असल्यामुळे प्रत्येक कलाकाराची निर्मिती ही वेगळी असते। त्या कलेची निर्मिती करण्याआधी त्या कलाकाराच्या मनामध्ये ती आधी साकार होते आणि नंतर प्रत्यक्षात उतरते। मग तो चित्रकार असो की शिल्पकार, कला कोणती असो, ही माणसाचे जीवन समृद्ध करते। सर्वात मोठा कलाकार आहे विधाता। त्याने सर्वात सुंदर निसर्गाची निर्मिती करून माणसाचं जीवन सुजलाम सुफलम केलं आहे। खरं तर पंचमहाभूतांपासून ही सृष्टी तयार झाली आहे। त्याच पंचमहाभूतांपासूनच माणसाची निर्मिती झाली आहे। त्यामुळे संत वचन आहे, जे जे ब्रह्मांडी ते ते पिंडी। तर सुंदर वारली चित्रकला चित्रकाराने काढली आहे। मनोर पोलीस स्टेशन हे आता आपल्याला एक आगळ्या वेगळ्या प्रकारे बघायला मिळणार आहे। आगळं वेगळं दिसण्याच्या मागे वारली चित्रकला आहे। पोलीस स्टेशन मध्ये चित्रकारांनी साकारली आहे सुंदर अशी वारली चित्रकला। या चित्रकलेमध्ये ग्रामीण भागातील जीवन पद्धती कशा असतात त्याचं चित्रे रेखाटली आहेत। या पोलीस स्टेशन मध्ये अनेक ठिकाणची गाव खेडोपाड्यातील लोक पोलीस स्टेशन मध्ये येत असतात। कोणाची भांडणं असतात तर कुणाला न्याय मिळावा अशा विविध कारणांसाठी दररोज मनोर पोलीस स्टेशन हे लोकांनी गजबजलेले असते। पण आता या गजबजलेल्या पोलीस स्टेशनला एक नवीन रूप देण्यात आले आहे। सुरुवातीपासूनच तर आतमध्ये सुंदर अशी वारली चित्रकला रेखाटली आहे। मनोर पोलीस स्टेशनला सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक वारसा मिळावा या हेतूने मनोर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रणवीर कुसुम प्रकाश बयेस तसेच पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार या सर्व सहकाऱ्यांनी या कामात विशेष सहकार्य केले। वारली चित्रकला महाराष्ट्रातील वारली समाजाच्या संस्कृतीचा आरसा आहे। परंतु आता विविध परिसरांमध्ये अनेक कलाकार वारली पेंटिंग करताना दिसतात। महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात तलासरी, डहाणू, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागांमध्ये तसेच महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेरेषेवर असलेले दादरा नगर हवेली यांसारख्या भागात वारली चित्रकला आढळते। डहाणू आणि तलासरी हा परिसर या चित्रकलेचं केंद्रस्थान आहे। वारली पेंटिंग ही कला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अस्मितेचा अविभाज्य भाग आहे। दिवसेंदिवस वारली पेंटिंगला भारतभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। वारली पेंटिंगचे कपडेही लोक पसंत करतात। वारलींची भिंतीवरची ही आदिवासी चित्रकला जगभरामध्ये पोहोचली आहे। वारली पेंटिंग हा आदिवासींच्या चित्रकलेचा विलोभनीय असा वारसा आहे। त्याचबरोबरच त्यांचं वास्तव जगणं, संस्कृती, सण उत्सव हेही व्यक्त होतात। त्यामुळे त्यांची संस्कृती समजते। वारली पेंटिंग हे शब्दांचे माध्यम नसेल तरी ती कला सर्व काही बोलून जाते, सांगून जाते आणि आपल्याला विचार करायला लावते। अशी आहे ही वारली चित्रकला।